धाराशिव, लातूर, बुलढाणा, अहिल्यानगर अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये आज मन सुन्न करणारं वातावरण आहे। राज्यातल्या घराघरात नवरात्रोत्सव आहे, आदिशक्तीचा जागर होतोय। पण दिवस रात्र शेतात राबणाऱ्या अनेक दुर्गांच्या चेहऱ्यावर आज शेकडो प्रश्न आहेत। ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांच्या घरात अंधार दाटलाय। ओला दुष्काळ जाहीर झाला तर काहीतरी मदत मिळेल एवढीच आशा शेतकऱ्यांना आहे। आता ज्या या अतिपावसामुळे ढगफुटी सदृश पावसामुळे जमिनी खरडून गेल्या, याच्यामध्ये 5-5 वर्ष जमिनी आता वहिती होणार नाही, लक्षात ठेवा। 5-5 फूट जमिनी खोल त्या ठिकाणी खरडून गेल्या आहेत, दगड उघडे पडलेले आहेत, विहिरी त्या ठिकाणी दिसेनाशा झालेल्या आहेत, स्प्रिंकलरचे सेट, पाईपलाईनचे सेट वाहून गेलेत। 100% नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे। पण प्रचंड अडचणीत असलेला हा शेतकरी आज ओल्या दुष्काळाची मागणी का करतोय आणि हा ओला दुष्काळ हाच शेतकऱ्यांना उपाय का वाटतोय? 3 एकर शेतीत खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। तरी ऊस कांदा ह्याच्यात होत आहे आणि सरकारने कुठलीच पद्धतशीर सरसकट पंचनामे करून मदत जाहीर करावी। आजपर्यंत पंचनामे करण्यासाठी कोणीही आलेलं नाही आमच्याकडे। कांदा किती लावला होता आणि किती नुकसान झालं? आता मी ह्याच्यात 3 एकर कांदा होता आमचा, पूर्ण ह्या प्लॉट मध्ये 3 एकर नुकसान पूर्ण झालेलं आहे आणि ऊस सुद्धा ह्याच्यात होता, 3 एकर ऊस नुकसान झालेलं आहे आणि माझी दुसरी शेती अजून आहे तिथं सुद्धा पूर्ण शेती सपाट झालेली आहे। ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टीमुळे शेतीचं झालेलं प्रचंड नुकसान। ओला दुष्काळात पिकं पाण्याखाली जातात, त्यांची मुळं कुजतात आणि शेत जमिनीची धूप होते, पिकं उद्ध्वस्त होतात, शेत साहित्य आणि शेतकऱ्यांची घरं यांना नुकसान पोहोचतं। एखाद्या प्रदेशातील 33% पेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालं तर ओला दुष्काळ जाहीर करता येतो। तालुक्यामध्ये किंवा गावामध्ये 24 तासात 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तरीही ओला दुष्काळ जाहीर करता येतो। महसूल, कृषी विभाग आणि स्थानिक प्रशासन पंचनामे करतात आणि अहवाल सादर करतात। शेती, घरं, जनावरं, रस्ते आणि पाणी पुरवठा या सगळ्यावर झालेला परिणामही तपासला जातो। अहवालांच्या आधारे राज्य सरकार ओला दुष्काळ पडल्याची घोषणा करतं। आता ओला दुष्काळ जाहीर झाला तर काय फायदे होतात तेही बघा। 33% जास्त शेतीचं नुकसान झालं असेल तर शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत दिली जाते। शेतकऱ्यांना पीक कर्ज फेडायला मुदतवाढ मिळते किंवा कर्जमाफी होते। वीज, पाणीपट्टी, कर ही महसुली वसुली काही काळांसाठी थांबवली जाते। घरं, जनावरं, विहिरी, शेततळी, पीक साठा यांच्या नुकसान भरपाईसाठी सुद्धा अनुदान दिलं जातं। महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगाराची हमी वाढवली जाते। चारा छावण्या, तात्पुरता निवारा, अन्नधान्याची मदत, आरोग्य शिबिरे ही मदत गावागावांपर्यंत पोहोचवली जाते।